नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी योगेश बोबडे इग्नाइट अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मार्फत आपण समजून घेणार आहोत इग्नाइट अकॅडमी या ॲपवर केंद्र प्रमुख पदासाठी आपण जे वेगवेगळे कोर्सेस लॉन्च केलेले आहे ते कोर्स तुम्ही कसे विकत घेऊ शकता, त्या कोर्समध्ये तुम्ही कसे जॉईन होऊ शकता आणि सोबतच जर तुम्ही इग्नाइट अकॅडमी या ॲपवर कोर्स किंवा टेस्ट सिरीज परचेस केलेले आहे, तुम्ही त्याला जॉईन झाला आहात तर त्यातील व्हिडिओज लेक्चर्स कसे बघावे, टेस्ट कशा द्याव्यात या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण बोलूया आपल्या इग्नाइट अकॅडमी ॲपवर असणाऱ्या केंद्र प्रमुखच्या बॅच विषयी. केंद्र प्रमुख परीक्षा 2023 फास्ट ट्रॅक बॅच अशी बॅच मित्रांनो आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. या बॅच मध्ये पेपर 1 चे जे काही लेक्चर्स असतील ज्यामध्ये विशेषतः बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी आणि मराठी हे तुम्हाला लाईव्ह शिकवले जातात. यानंतर हे लेक्चर तुम्हाला ऍप मध्ये रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार देखील त्यांना बघू शकता. पेपर 2 चा जे काही कंटेंट आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहे. त्यामधील कन्सेप्ट असतील, संकल्पना असतील ते, आणि पेपर 2 चे जास्तीचे जे लेक्चर आहे ज्यामध्ये प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये सराव करून घेतला जातो ते तुमचे याच कोर्समध्ये या बॅच मध्ये लाईव्ह होतात. मग यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 चा सर्व कंटेंट तर मिळतो, सोबत यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज देखील मिळते. म्हणजे हा जो कोर्स आहे हा एकदम परिपूर्ण कोर्स आहे. या कोर्समध्ये पेपर 1, पेपर 2 आणि टेस्ट सिरीज या तिन्ही गोष्टी तुम्हाला एकत्रित मिळतात. जर काही शिक्षक मित्रांनी अजून कोर्स परचेस केला नसेल आणि कोर्सच्या शोधात असाल तर हाच कोर्स तुम्ही परचेस करा, जेणेकरून पेपर 1, पेपर 2 आणि टेस्ट सिरीज सगळं तुम्हाला एकत्रित मिळेल. या कोर्सची सध्या फीस आहे 3,999 प्लस जीएसटी. मग आता हा कोर्स जर तुम्हाला परचेस करायचा आहे तर तुम्ही कसा परचेस केला पाहिजे, तर ऍप सर्वप्रथम तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. इग्नाइट अकॅडमी हे ऍप, याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा किंवा प्ले स्टोर वर इग्नाइट अकॅडमी असं सर्च केल्यावर देखील तुम्हाला ऍप मिळून जाईल. ऍप डाउनलोड केल्यावर त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, नाव, ओटीपी या 2-3 गोष्टी फिलअप केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं. रजिस्ट्रेशन पूर्ण झालं की अशा प्रकारे तुमच्या समोर ऍप ओपन होईल. ऍप ओपन झालंय पण कॅटेगरी कोणती सेव्ह करायची हे व्यवस्थित बघून घ्या. जर ऑलरेडी तुम्ही ऍप वापरता, ऍप इन्स्टॉल केलं असेल तर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. इथं वरच्या बाजूला टीईटी टेट केंद्र प्रमुख भरती अशा प्रकारची कॅटेगरी आहे का चेक करा. इथे जर इथे काहीतरी वेगळी कॅटेगरी असेल, म्हणजे इथं पोलीस भरती असेल किंवा इथं एमपीएससी असेल किंवा सरळ सेवा असेल, तर हे बाजूला जे छोटंसं बटन आहे त्यावरती क्लिक करा. तुमच्या समोर सर्व ऍप कॅटेगरी ओपन होतील. यामध्ये तुम्ही बघू शकता आपली पहिलीच कॅटेगरी आहे टीईटी टेट केंद्र प्रमुख भरती. त्यानंतर इतर कॅटेगरी आहे. ही कॅटेगरी निवडायची आणि सेव्ह करायची. म्हणजे आता तुमच्या ऍप मध्ये याच कॅटेगरी मधील कोर्सेस, टेस्ट सिरीज, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. ही कॅटेगरी सेव्ह केली की काय करायचं, पुन्हा अशा प्रकारचं पेज तुम्हाला दिसेल. या पेजवर आता बघा तुम्ही काय बघताय, कोर्सेस, टेस्ट सिरीज, बुक स्टोअर किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत, तर कोर्सेस नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला या कॅटेगरी मधील सगळे कोर्स ओपन होतील. म्हणजे ही कॅटेगरी आहे बघा टीईटी टेट केंद्र प्रमुख भरती. सध्या यामध्ये केंद्र प्रमुख आणि टीईटी साठीचे वेगवेगळे कोर्सेस जे आपण सुरू केले ते तुम्हाला बघायला मिळतील. मग यामध्ये बघा इथे 2 नंबरला सध्या मला दिसतोय केंद्र प्रमुख भरती फास्ट ट्रॅक बॅच. हा कोर्स तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजे याला काय करायचंय, तुम्हाला सिलेक्ट करायचंय, टच करायचंय. त्याला सिलेक्ट केल्यावरती काय होईल बघा, हा केंद्र प्रमुख भरती जो कोर्स आहे हा कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा. मग तो कोर्स जो आहे तो तुमच्या समोर ओपन होतो. म्हणजे त्याची डिटेल तुमच्या समोर ओपन होते. केंद्र प्रमुख फास्ट ट्रॅक बॅच 2023 केंद्र प्रमुख बॅचची वैशिष्ट्य, रीड मोर वर क्लिक केल्यावरती तुम्हाला या संदर्भाची अजून माहिती वाचायला मिळेल. हे जे बॅनर आहे ते बॅनर तुम्ही बघू शकता. खालच्या बाजूला तुम्हाला त्याची प्राइस दिसेल 3,999. आता हा कोर्स जर तुम्हाला विकत घ्यायचा आहे तर बाय नाऊ या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. बाय नाऊ हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस म्हणजे तुमचा पत्ता जो आहे तो यामध्ये फिलअप करावा लागतो. हे सिक्युरिटी पर्पज साठी आहे. मग हा पत्ता व्यवस्थित फिलअप करा. यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, संपूर्ण पत्ता, सिटी, स्टेट, पिन कोड ही माहिती थोडीशी प्रॉपर आणि योग्य भरा. सेव्ह करून टाका, म्हणजे सबमिट करून टाका. सबमिट केल्यानंतर पेमेंटचं पेज तुमच्या समोर ओपन होईल कन्फर्मेशनचं.
कन्फर्मेशन पेज आहे, यावरती सांगतात की नेमकं तुम्ही काय परचेस करतायत, ऍप मधून तुम्ही कुठली गोष्ट विकत घेतायत. केंद्र प्रमुख फास्टॅग बॅच हा कोर्स तुम्ही विकत घेताय, त्यासाठी किंमत किती आहे, प्राइस किती आहे, जीएसटी तुम्हाला किती पे करावी लागते, इंटरनेट हँडलिंग चार्जेस आणि टोटल चार्जेस किती हे तुमच्या समोर ओपन होतात. जसं की 4240 तुमचा मोबाईल नंबर असेल, बाकी ऍड्रेस डिटेल असेल सर्व. त्यानंतर बघा आपल्याकडे कधी कधी काही ऑफर चालू असतात. म्हणजे सध्या आज मी व्हिडिओ बनवतोय तर 29 डिसेंबरला, तर आज ऑफर चालू आहे आपल्याकडे क्रिसमसची. क्रिसमस 20 असा कुपन कोड तुम्ही इथं अप्लाय करू शकता. अप्लाय कुपनवर ऑप्शन करून क्रिसमस 20 असं टाकलं तर तुमचे 20% ऑफ होईल. मग ही ऑफर जी आहे ना, ही लिमिटेड कालावधीसाठी असते. जसं की ही ऑफर 2 जानेवारी पर्यंतच उपलब्ध आहे, त्यानंतर ही ऑफर मिळणार नाही. जर कुपन कोड कुठलाही अवेलेबल नसेल, ऑफर नसेल, सरळ सरळ पे ऑनलाईन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. पे ऑनलाईन वर क्लिक केल्यावरती अशा प्रकारचं पेमेंटचं पेज तुमच्या समोर ओपन होतं. पेमेंटच्या पेज मध्ये जर तुम्ही तुमच्याच मोबाईल मधून फोन पे, गुगल पे मार्फत पेमेंट करणार असाल तर हे सुरुवातीचे जे ऑप्शन तुम्हाला इथं बघायला मिळतात बघा, फोन पे किंवा गुगल पे, यावरती क्लिक करून तुम्ही लगेच पेमेंट करू शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये फोन पे किंवा गुगल पे नाहीये, तुम्हाला एटीएम कार्डचा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करायचंय, तर बघा इथे कार्ड नावाचा ऑप्शन तुम्हाला आहे. बाकीही ऑप्शन आहेत परंतु आपण शक्यतो ती नाही वापरत. फोन पे, गुगल पे किंवा मग कार्डचा वापर करू शकता. तर मला दुसऱ्या व्यक्तीच्या फोन पे, गुगल पेचा वापर करून पेमेंट करायचंय, तुम्हाला ऑप्शन निवडावं लागेल बघा, युपीआय. युपीआय हे ऑप्शन निवडायचं. फोन पे, गुगल पे ज्याचा वापर करायचा ते निवडायचं. समजा मी फोन पे निवडलं. फोन पे मध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचा युपीआय आयडी टाकावा लागतो. त्यांचा युपीआय आयडी त्यांच्या फोन पेच्या होम पेज वरती तुम्हाला बघायला मिळून जाईल. तो युपीआय आयडी तुम्ही इथे टाकला, पेमेंट वरती क्लिक केलं, त्यांच्या फोन पे मध्ये पेमेंटची रिक्वेस्ट जाते, त्यांनी ती ऍक्सेप्ट केली, त्यांनी तिकडून पेमेंट केलं की तुम्हाला आपल्या ऍप मध्ये मेसेज येईल, पेमेंट रिसिव्ड, आणि तुमचा कोर्स हा सुरू होईल. हे दुसऱ्या व्यक्तीच्या फोन पे वरून करत असेल तर. तुमच्याच मोबाईल मधून करत असेल तर फोन पे वर क्लिक केल्यावर तुमच्या फोन पे वर चालल्या जाऊन पेमेंट होऊन तुम्ही रिटर्न येता. कार्डचा कसा वापर करायचा, अगदी आपण ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी किंवा एक्झाम फॉर्म भरण्यासाठी जसा कार्डचा वापर केला अगदी तसाच. मग आता पेमेंट तर तुम्ही केलं, कोर्स तर तुम्ही परचेस केला, किंवा असे काही शिक्षक मित्र असतील ज्यांनी ऑलरेडी कोर्स परचेस केलेला आहे, तर कोर्स हा नेमका कसा बघावा. बघा हे ऍपचं होम पेज तुमच्या समोर आहे. मग या होम पेज वरती खालच्या बाजूला माय कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे. कुठला ऑप्शन आहे बघा, माय कोर्सेस. या माय कोर्सेस वर क्लिक केलं की तुम्हाला तुमचा जो कोर्स तुम्ही परचेस केला, बघा तुम्ही समजा हा कोर्स परचेस केला होता केंद्र प्रमुखचा, हा कोर्स तुम्हाला तिथे दिसेल आणि त्याच्या जवळ नाव येईल तुम्हाला व्ह्यू कोर्स. काय नाव येईल, व्ह्यू कोर्स. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं व्ह्यू कोर्स वरती, तर अशा प्रकारचा कंटेंट तुमच्या समोर ओपन होतो. बघा सध्याच जर तुम्ही आज घडीला बॅच मध्ये विचार करताय तर आपण 2 प्रकारचा कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केलाय. आपण जून जुलै पासून केंद्र प्रमुख पदासंदर्भातची बॅचेस जे आहे आपल्या ऍप वरती चालवतोय, आपल्या अकॅडमी मध्ये चालवतोय. त्याच्यासाठीचे जे संपूर्ण लेक्चर आपण घेतले होते, पेपर 1 चे 415 व्हिडिओ आहेत, त्यानंतर 322 पीडीएफ आहेत, टेस्ट आहे 284 पेपर 1 च्या, त्या ऑलरेडी अपलोडेड आहेत. पेपर 2 साठी जवळपास 200 व्हिडिओ, पीडीएफ वगैरे जे आहेत त्या अवेलेबल आहेत. टेस्ट आहेत बघा 289 ओव्हरऑल सगळ्या टेस्ट, हे सगळं ऑलरेडी अवेलेबल आहे. आणि सध्या एक्स्ट्रा आपण जे नवीन शिकवतोय, संध्याकाळच्या वेळेला काही लाईव्ह लेक्चर घेतोय आपण पेपर 1 आणि पेपर 2 साठी, तर तेही तुम्हाला इथे सगळे रेकॉर्डेड स्वरूपात ऑलरेडी अवेलेबल आहे, आतापर्यंत झालेले. आणि इथून पुढचे पण तुम्ही यामध्ये टप्प्याटप्प्याने काय होतं ते ऍड होत जाईल. तर कोर्स ओपन केल्यावरती तुमच्या समोर वरच्या बाजूला इथे वेगळं दिसतंय तुम्हाला, लाईव्ह, रेकॉर्डेड आणि टेलिग्राम असे 3 ऑप्शन आहेत. कोणते ऑप्शन आहे बघा, व्ह्यू कोर्सवर क्लिक केल्यावरती लाईव्ह, रेकॉर्डेड, टेलिग्राम. रेकॉर्डेड नावाचा ऑप्शन म्हणजे हेच जे तुमच्या समोर आहे, ज्या विषयाचे लेक्चर तुम्हाला बघायचे. पेपर 1 वर क्लिक केल्यावरती बुद्धिमत्ता, गणित, मराठी, इंग्रजी असे फोल्डर ओपन होईल. त्या फोल्डर मध्ये जाऊन तुम्ही त्या विषयाचे लेक्चर्स बघू शकता. टेस्ट नावाच्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही टेस्ट देऊ शकता. टेस्ट मध्ये पण सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत, फुल लेंथ पण टेस्ट आहेत. फुल लेंथ टेस्ट क्लिक केला की फुल ज्या मोठ्या टेस्ट आहेत त्या तुमच्या ओपन होतील. पेपर 2 पाहिजे, पेपर 2 च्या फोल्डर मध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. जे लेक्चर ऍप मध्ये लाईव्ह घेतलं जातं ते प्रत्येक लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात नंतर ऍप मध्ये उपलब्ध असतं. त्याच्यामध्ये व्ह्यूज लिमिट नाहीये, तुम्ही त्याला अनलिमिटेड वेळा बघू शकता. लाईव्ह सुरू असताना लाईव्ह मध्ये बघून घ्या, नंतर रेकॉर्डेड. आणि टेलिग्राम ऑप्शन मध्ये जे तिसरा ऑप्शन तुम्हाला टेलिग्राम दिसेल,
टेलिग्राम ऑप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली, ज्या शिक्षक मित्रांनी कोर्सला जॉईन केलंय अशा सर्व शिक्षक मित्रांचा एक टेलिग्राम ग्रुप आहे, ज्या ठिकाणी बॅच संदर्भात काही सूचना, रेग्युलरचं आपलं जे वेळापत्रक आहे किंवा केंद्र प्रमुख संदर्भात काही नवीन अपडेट्स आले त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो करतो. तर त्या लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा. जे शिक्षक मित्र ज्यांनी कोर्स जॉईन केलेला आहे अशा शिक्षक मित्रांनी लगेच टेलिग्राम ऑप्शन मध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. रेकॉर्डेड ऑप्शन मध्ये सगळे लेक्चर्स अवेलेबल असतात, त्यांना तुम्ही बघू शकता पाठीमागचे लेक्चर. आता हे तर होतं समजा कोर्स संदर्भात. आता आपण समजून घेऊ की टेस्ट सिरीज. बघा, टेस्ट सिरीज देखील आपल्या ऍप वरती केंद्र प्रमुख पदासाठी उपलब्ध आहे. या टेस्ट सिरीजचे पहिले वैशिष्ट्य समजून घ्या. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 10 पेक्षा जास्त फुल लेंथ टेस्ट मिळतील. फुल लेंथ टेस्ट म्हणजे 200 प्रश्न, 200 मार्क, 2 तास. हे तर समजून तुम्हाला 200 प्रश्न, पेपर 1 100, पेपर 2 100, 200 मार्क, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आणि 2 तास. अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे आपला ऍक्च्युअल केंद्र प्रमुख पदाच्या परीक्षेचं, त्या प्रमाणचे तुम्हाला 10 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर टॉपिक वाईज पण टेस्ट आहे 150 पेक्षा जास्त. मग टॉपिक वाईज तुम्ही विशेषतः बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी या विषयावरती फोकस करू शकता. सोबत पेपर 2च्या टेस्ट वरती फोकस करू शकता. टॉपिक वाईज मध्ये फुल लेंथ मध्ये तुमची सगळीच तयारी होते. ओव्हरऑल विचार जर केला ना 5000 पेक्षा जास्त प्रश्नांचा तुमचा यामध्ये सराव होईल. शिक्षक मित्रांनो, केंद्र प्रमुख पदाच्या परीक्षा जर आपण विचार केला तर ही पहिल्यांदाच होते. यामधील विशेषतः पेपर 2चा जो कंटेंट आहे हा मार्केटमध्ये मिळणं किंवा त्याची तयारी करण्यासाठी आपल्याला काही संदर्भ साहित्य मिळणं थोडंसं कठीण जातंय. तुम्हालाही जात असेल, परंतु आपल्या टीमने मित्रांनो खूप मेहनत केली आहे. विजय शेळके सर असतील, अमोल गाडेकर सर असतील, क्षीरसागर सर असतील, त्या अगोदर रवी जाधव सर असतील, पेपर 2 वरती यांनी खूप मेहनत केलेली आहे. बरोबर जो कंटेंट आहे तो जमा केलाय, त्याच्या टेस्ट तुम्हाला बनवल्या आहेत. बाकी पेपर 1 मध्ये देखील बुद्धिमत्ता विषय असेल ज्ञानदेव वराडे सर, गणित हा विषय असेल मी स्वतः योगेश बोबडे सर, यानंतर इंग्रजी विषय असेल बाळासाहेब गोडके सर. ऍक्च्युअल IBPS पॅटर्न नुसार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच प्रकारची शिकवणी तुम्हाला बॅच मध्ये होते आणि टेस्ट सिरीज मध्ये देखील तशाच प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. मग या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील तुम्हाला दिलं. जेव्हा तुम्ही ही टेस्ट सबमिट करता तेव्हा तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देखील बघायला मिळतं. ही टेस्ट तुम्हाला आपल्या ऍप मध्ये 999 प्लस GST या प्राइस मध्ये मिळून जाईल. टेस्ट सिरीज जर तुम्हाला परचेस करायची आहे तर तुम्ही ती कशी करू शकता. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट सिरीज नावाचं जे ऑप्शन असेल, जेव्हा तुम्ही अशा प्रकारची TET टेट केंद्र प्रमुख ही कॅटेगरी सेव्ह करता वरती, तेव्हा कोर्सेस मध्ये गेल्यावरती तुम्हाला ते कोर्सेस बघायला मिळतील. टेस्ट सिरीज मध्ये गेल्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज बघू शकता. टेस्ट सिरीज ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला 2 टेस्ट सिरीज बघायला मिळेल. एक आहे केंद्र प्रमुख टेस्ट सिरीज, दुसरी आहे शिक्षण विस्तार अधिकारी. तर केंद्र प्रमुख टेस्ट सिरीज वरती तुम्हाला क्लिक करायचंय. केंद्र प्रमुख टेस्ट सिरीजला तुम्ही क्लिक केलं की अगदी कोर्सला आपण जसं पेमेंट करण्याची पद्धत सांगितली होती, बाय नाव वर क्लिक करून फोन पे, गुगल पे, कार्ड वगैरे, तशाच प्रकारची प्रोसिजरने तुम्हाला टेस्ट सिरीज पूर्ण करायची आहे. आणि जर तुमचं पेमेंट कंप्लीट झालं की खालच्या बाजूला पुन्हा माय कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. माय कोर्सेसवर क्लिक केल्यावरती टेस्ट सिरीज मध्ये मग तुम्हाला ही टेस्ट सिरीज बघायला मिळेल. मग ह्या टेस्ट सिरीज मध्ये ज्या टेस्ट आहेत बघा, जेव्हा तुम्ही याला ओपन करता, जर तुम्ही टेस्ट सिरीज ऑलरेडी परचेस केलेली आहे तर याला जेव्हा तुम्ही ओपन करता, टेस्ट सिरीज वरती क्लिक करता, हे अशा प्रकारचे पर्याय ओपन होतात. यामध्ये इंग्लिश विषयाच्या टेस्ट, इथं रिझनिंग, भूगोल, मराठी फुल लेंथ. बघा इथे आपल्याला वाचायला मिळतंय बघा फुल लेंथ टेस्ट. विशेषतः आपण याकडे लक्ष द्यायचंय. इथे तुम्हाला 200 प्रश्न, 200 गुणांच्या फुल लेंथ टेस्ट दिलेल्या आहेत. तांत्रिक घटकाच्या टेस्ट या देखील आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. तांत्रिक घटक म्हणजे तुमचा पेपर 2 मॅथ्स आहे, राज्यघटना, राज्यव्यवस्था, बाकी टेस्ट आहे. आपल्याला जास्त फोकस करायचा आहे फुल लेंथ टेस्ट, रिझनिंगच्या टेस्ट, तांत्रिक घटक, गणित यांच्यावरती. म्हणजेच बघा, आता समजा मी यामध्ये फुल लेंथ टेस्ट हे ऑप्शन निवडलं. काय ऑप्शन निवडलं बघा, याच्यामध्ये मी फुल लेंथ टेस्ट हे ऑप्शन निवडलं तर जेवढ्या फुल लेंथ टेस्ट अवेलेबल आहे याच्यामध्ये त्या ओपन होतात. बघा, केंद्र प्रमुख फुल लेंथ टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3, टेस्ट 4, टेस्ट 5 अशा प्रकारे 10 टेस्ट यामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहेत. मग जी टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे तर अटेम्प्ट वरती क्लिक करा. अटेम्प्ट वरती क्लिक करून इन्फॉर्मेशन येते, तुम्हाला ती इन्फॉर्मेशन वाचा. चेकबॉक्स क्लिक करा, अटेम्प्ट टेस्ट वर क्लिक करा, टेस्ट तुमची काय होऊन जाते, सुरू होऊन जाते. अशाच प्रकारे समजा मी तांत्रिक घटकातील टेस्ट सोडू इच्छितो, फक्त मला छोट्या छोट्या 30-30, 20-20 प्रश्नांच्या तांत्रिक घटकाच्या टेस्ट सोडवायच्या आहे, तर तांत्रिक घटकावरती क्लिक करायचं.
अशा प्रकारच्या घटक वाईज टेस्ट तुम्हाला बघायला मिळतील. तांत्रिकच्या, भारतीय राज्यघटना, शिक्षण विषयक तरतुदी, महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रशासन, याप्रमाणेच वेगवेगळ्या टेस्ट आहेत. जी तुम्हाला टेस्ट द्यायची त्याच्या अटेम्प्ट वरती क्लिक करायची, टेस्ट तुम्ही देऊ शकता. अगदी पुढे बुद्धिमत्ता या विषयाचा देखील टेस्ट त्याप्रमाणेच उपलब्ध आहे. बघा बुद्धिमत्ता रिझनिंग विषयाच्या बघा कोडिंग डिकोडिंग टीसीएस पॅटर्नची, कोडिंग डिकोडिंग आयबीपीएस पॅटर्न, अल्फा न्यूमेरिक सिरीज आहे किंवा ब्लड रिलेशन आहे, या सर्व टेस्ट तुम्हाला यामध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्ही टेस्ट सिरीज परचेस केली तर अशा प्रकारच्या टेस्ट तुम्ही सब्जेक्ट वाईज आणि सोबत फुल लेंथ टेस्ट देखील देऊ शकता. आता जेव्हा मी एखाद्या टेस्ट वरती अटेम्प्ट टेस्ट वरती क्लिक करतो आणि ती इन्फॉर्मेशन भरून अटेम्प्ट टेस्ट, बघा अशा प्रकारे आपल्या टेस्ट सुरू होतात. फुल लेंथ टेस्ट मी तुम्हाला एक ओपन करून दाखवली. फुल लेंथ टेस्ट ओपन केली आहे. पेपर 1 आणि पेपर 2 असे ऑप्शन तुम्हाला असतील, 2 सेक्शन आहे. पेपर 1 सुरू केलं बघा, हा बुद्धिमत्ताचा प्रश्न तुमच्या समोर आहे. याच्या खाली तुम्हाला काय असतील, या प्रश्नाचे पर्याय असतील आणि बघा मार्क अँड नेक्स्ट, क्लिअर रिस्पॉन्स, सेव्ह अँड नेक्स्ट, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचून त्या टेस्टला काय करायचं असतं, सेव्ह करायचं असतं. या ठिकाणी जेव्हा तुम्ही वरच्या बाजूला असणाऱ्या या ज्या 3 रेषा आहेत उजव्या बाजूला सगळ्यात वरती, तिथं क्लिक करताना तुमच्या समोर सर्व टेस्टची डिटेल ओपन होते. तुम्ही जी टेस्ट सोडवताय त्याचे तुम्ही किती अटेम्प्ट केले, किती तुमचे अटेम्प्ट बाकी आहेत, मार्क फॉर रिव्ह्यू तुम्ही किती केले, हे सगळी डिटेल आहे. आणि इथं वरच्या बाजूला बघा तुमचं टायमर लगेच सुरू होतं, 2 तासाचं लगेच सुरू होऊन जातं. टेस्टला अटेम्प्ट क्लिक केलं की लगेच, म्हणजे एक्झॅक्ट आपण जो ऑनलाईन पेपर देणार आहे तो पेपर तुम्ही देऊ शकता. आता प्रश्न तुम्हाला हा पडला असेल की सर याला आपण लॅपटॉप वरती किंवा पीसी वरती सॉल्व्ह करू शकतो का? यस, बिलकुल करू शकतो. लॅपटॉप आणि पीसी वरती देखील तुम्ही ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता. मोबाईल वरतून तुम्ही कोर्स परचेस करून घ्या आणि लॅपटॉप लॉग इन विषयी आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घ्या. ते तुम्हाला माहिती देतील, ते मेसेज सेंड करतील, त्यानुसार तुम्ही लॅपटॉप मध्ये लॉग इन करून देखील टेस्ट सोडू शकता. आता आपली परीक्षा ऑनलाईन होणार आहे, आयबीपीएस द्वारे होणार आहे. ऑनलाईन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. या टेस्ट तुम्हाला ऑनलाईन सोडवता येतील. सबमिट टेस्ट वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला तुमचा स्कोर किती आला, त्यामध्ये पेपर 1 चा स्कोर किती आला, पेपर 2 चा किती आला, तुम्ही पेपर 1 ला वेळ किती दिला, पेपर 2 ला वेळ किती दिला, तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रश्नाला किती वेळ दिला, खूप डिटेल मिळते मित्रांनो. समजा तुम्ही प्रश्न क्रमांक 2 साठी किती वेळ दिला, 36 सेकंद दिले, 42 सेकंद दिले, अशी सगळी डिटेल इंडिव्हिज्युअल एक एक प्रश्नाबद्दलची माहिती तुम्हाला मिळते. सेक्शन वाईज मिळते. तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे त्याच्याबद्दल माहिती मिळते. त्या खालीच तुम्ही व्ह्यू सोल्युशन किंवा व्ह्यू रिझल्ट यावरती क्लिक केलं त्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील तुम्हाला तिथे मिळतं. प्रत्येक फुल लेंथ मधील प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळतं. तर अशा प्रकारे ज्यांनी टेस्ट सिरीज परचेस केली आहे त्यांनी या प्रोसेसला फॉलो करून टेस्ट सिरीज त्या ठिकाणी अटेम्प्ट करा. ज्यांनी टेस्ट सिरीज अजूनही परचेस केली नाहीये त्यांनी टेस्ट सिरीज नावाच्या ऑप्शन मध्ये जाऊन केंद्र प्रमुख वर जाऊन टेस्ट सिरीज परचेस करून घ्या. ठीक आहे, तर ही होती मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मधील माहिती. अजूनही केंद्र प्रमुख पदाबद्दल जे काही कोर्सेस आपल्या ऍप वरती चालू आहे किंवा टेस्ट सिरीज ज्या चालू आहे या संदर्भात काही प्रश्न असेल तर तो तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये शेअर करू शकता. हा फुल कोर्स आहे. जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल फक्त सिंगल कोर्स पाहिजे, पेपर 1 चा किंवा पेपर 2 चा किंवा फक्त गणित बुद्धिमत्ताचा, तोही उपलब्ध आहे. पण माझं सजेशन तुम्हाला असेल की शक्यतो तो तुम्ही परचेस करणं टाळा. समजा तुम्ही गणित व बुद्धिमत्ताचा कोर्स घेता, त्यामध्ये तुम्हाला फक्त गणित व बुद्धिमत्ताचे व्हिडिओ लेक्चर, गणित बुद्धिमत्ताच्या पीडीएफ आणि गणित बुद्धिमत्ताच्या टेस्ट मिळतात. तुम्हाला फुल टेस्ट सिरीज मिळत नाही. हा कोर्स तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. एकदम मिनिमम प्राइस मध्ये सध्या आपण ठेवलेला आहे. मे बी प्राइस मध्ये नंतर चेंजेस होऊ शकतात. कोर्स असेल किंवा टेस्ट सिरीज असेल तर या टेस्ट कोर्स मध्ये पेपर 1, पेपर 2 आणि टेस्ट सिरीज तिन्ही गोष्टी तुम्हाला एकत्रित मिळतात. आणि ओनली टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर ती तुम्हाला मिळेल 999 प्लस जीएसटी या प्राइस मध्ये आपल्या ऍप मध्ये. तर हे दोन्ही डिटेल्स या ठिकाणी मी तुम्हाला देतोय. थांबतोय. काही तुमचा प्रश्न राहिला असेल केंद्र प्रमुख पदाच्या कोर्स किंवा टेस्ट सिरीज संदर्भात तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा. आणि काही अडचण तुम्हाला असेल तर बघा आमच्या ऍपचा हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला देतो. काही अडचण असेल, तांत्रिक प्रॉब्लेम असेल, टेक्निकल प्रॉब्लेम असेल, या हेल्पलाईन नंबर वरती कॉल करून देखील तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता. तुमचा प्रश्न तिथे सोडवला जाईल. थांबतोय. धन्यवाद.